हॅलो, मी स्वप्नाली आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे बुधवार आहे आज आणि मी सोमवारी ऑफिसला गेलती, पण मंगळवारी वर्क फ्रॉम होम केला आणि आज मला जावं लागणार आहे कारण 10 दिवस तरी कंप्लीट करायचे. मग आता मला वाटायला लागलं की मला लवकर उठावं लागणार आहे एकतर डेली, किंवा मग रात्रीचंच ब्लॉग एडिटिंग वगैरे करून ठेवावी लागेल, कारण असं तर मला आवडत नाही आहे. पण मग बघू. जागा नाही. ऑनलाईन करते. हॅलो, आत्ताच पोचले मी ऑफिसमध्ये, एंट्री केली आणि हा माझा थर्ड डे आहे ऑफिसचा, म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिसचा. तर आत्ता पोचले मी. माझी रूममेट पण इथंच आहे, आम्ही सोबतच बसतो. ओपन ओडिसी आहे तिथे आणि खूप चालावं लागतं. तुम्हाला तर माहितीच आहे इन्फोसिसचा कॅम्पस किती मोठा आहे. तर चालत चालत आले मी. तर मी तुम्हाला माझी बिल्डिंग दाखवते, खूप जिथं मी बसते ना ती वाली. तर एक छोटंसं मंदिर पण आहे. हॅलो, आत्ताच मी लंच करून आले आणि रूममेटसोबत गेले होते जी इन्फोसिसमध्ये. तर तिचा आता कॉल आहे, त्यामुळे ती गेली रूमवरती आणि मी आता ओडिसीमध्ये चालले होते रिटर्न. जाता आता मला हे म्हणजे जिथे इव्हेंट्स होतात ना ते स्पेस दिसला मला, तिथे जाऊन तरी बघू काय आहे म्हणून बघायला आले मी. तर मस्त आहे, म्हणजे असं निवांतपैकी बसू शकतो आपण इथे छान फ्रेंड्ससोबत वगैरे. खूप छान वाटतं इथे बसल्यानंतर. तर दाखवते मी तुम्हाला. पुलाव बनवते आणि भाकरी भाजी तर काही बनवणार नाही, तर तेवढंच बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली त्यासाठी. हे आहे गाजर, कांद्याची पात. ते आमच्या शेजारच्याने दिली होती, ती खराबच होईल म्हणून घेतले याच्यात टाकायला. याच्यामध्ये पावटा, वाटाणा, वांग आणि इकडे आहे कोथिंबीर. तर एवढी सगळी तयारी केले आणि बाकीचं जे असेल ते नंतर टाकणारच आहे त्याच्यामध्ये. तर आत्ता तरी एवढं सगळं आहे आणि आता मी व्हेज पुलाव बनवतो. ये गया तेल. बोल की काहीतरी. खरंच करते उरक पटपट. उडल बरं का ते नाही उडत. आपण घ्यायचंय की आता. कांदा, फ्रेश ऑनियन. काय ब्लॉगिंग स्किल्स आहेत आपल्या. जितका कांदा जास्त घाला. हां, तितकी व्हेज काय पुलाव म्हण, बिर्याणी म्हण नको. आणि असं करायचं झालं की बघून घ्या. काय म्हणायचंय, टिप आहे, स्पेशल टिप बाय साक्षी. त्यानंतर चिमूटभर हळद. आणि हा गरिबाचा पुलाव आहे.
कारण आमच्याकडे रेशनिंगचा तांदूळ आहे. बाहेरीतला तांदूळ आम्ही खात नाही. जो की खडा मसाला गरम करून सर्व वाटून घेऊया. बाय साक्षी नाही, साक्षीची मम्मी. स्पेशल मसाला ना, ते तेल नाही. दिसतच नाही, खाली घेऊ का? आपण झोमॅटोला टाकूया. खाली घेऊ का? नाही, घे की तू घे. मला दिसतच नाही. हे ग, इज्जत घालवली पुरीनं. अगं सिरप टाकले, त्यांना काय माहिती कळलं. आवाज येणार आहे ह्याच्यात, बोल नको काहीतरी. अरे सब्जी, जो भी सब्जी अवेलेबल है आपके हाँ, पास, वो आप डाल सकते हो. whatever. अरे हे जो पावटा आहे ना ते मी घर से लेके आयो, ते पण रात्रीचं शोधून आणि आता तुम्ही नाश करून टाकायला. चोरून नाही का आणला, मागून आणलाय. स्पेशल रेसिपी बाय सपनाली. हा, ते बनवली फक्त तू, रेसिपी माझीच आहे. हो मॅडम, तुम्ही जरी सांगाल तसं मी टाकते सगळं. थोडी देर से पकने देते. असू दे ग, युट्यूबचं पेमेंट आल्यावर 2-4 रुपये देईल मी तुला. बस खाली. तर त्या गॅसची स्टोरी सांग की. आपल्याकडे असला का गॅस आहे, आपल्याकडे सेगडी का नाही, मराठीमध्ये सांग. अजून 2 मुले वाढल्या की आम्ही मोठा गॅस घेणार आहे. ते कुठे येणार, कमी होणार आहे त्या, वाढणार नाही तर. नाही बाबा, आम्ही कम्फर्टेबल आहे म्हणायचं याच्यात. होता आमच्याकडे, आम्ही घेऊन टाकला. देऊन टाका. आम्हाला तो आवडत नव्हता, आम्हाला हाच खूप आवडत होता म्हणून तो देऊन टाकला आम्ही भंगारवाल्याला. चवीनुसार पाणी. अहो पटापट टाका. तुम्हाला जसं साहेब आहे तसं तुम्ही पाणी ऍड करू शकता. जर तुम्हाला सुट्टा भात हवा असेल तर तुम्ही पाणी कमी ऍड करा. तर मीठ टाकायला विसरू नये. संपलं. तर अशा प्रकारे आमचा पुलाव. अजून साखर टाकायचे. चवीनुसार साखर. हां, हे तयार झाकण. तर असा होता माझा पूर्ण दिवस. होप सो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल आणि कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा. मी तसेच बनवायचा प्रयत्न करेन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.